भस्मउटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार विठ्ठल विठ्ठल। आपण सगळे भाग्यवान आहोत। पुरातन, ऐतिहासिक आणि संत असे तिन्ही स्थान एकत्रित आलेले हे राजा हरिश्चंद्राचं देवस्थान आहे। राजाही आहे, भगवान शंकरही आहेत, भगवान बाबाही आहेत। ह्या त्रिवेणी संगम आहे या ठिकाणी। ते स्थान कुठं आहे, प्रसिद्ध आहे का नाही, लोक येतात का नाही, हा फार गौण विषय, छोटा विषय। हा हिरा एखादा मातीमध्ये पडला म्हणजे त्याचं मोल कमी झाला असा अर्थ नाही होत। चांदी असो सोनं असो याचं मोल कमी होत नाही। एखाद्या माणसाने शिव्याला सोन्याला नावं ठेवलं काही फरक पडत नाही त्याचा। हिऱ्याला नावं ठेवलं मला हिरा नको आहे, काही हिऱ्याला काही फरक पडत नाही। संताला नावं ठेवल्याने तुम्ही संत नाही होत। राजाला नावं ठेवल्याने त्याची सत्ता जात नाही, लक्षात येतं। श्रीमंताला नावं ठेवल्याने तो गरीब होत नाही। हे जरी खरं असलं तरी नावं ठेवल्यामुळे तुमची लायकी कळते। अर्थ कळाला का? शिवाजी महाराजांना एखाद्याने नावं ठेवलं, शिवाजी महाराजांचं काही बिघडत नाही, तुमची लायकी कळते की तुम्ही किती जळकू आहात। श्रीमंत माणसाला नावं ठेवल्याने तुमच्या घरात भाकर जन्माला येत नाही, नोकरी लागत नाही, तुम्हाला बुद्धिमत्ता नाही। कोणत्याही ऑफिसरला नावं ठेवा, त्याची नोकरी जात नाही पण तुम्हाला नोकरी मिळत नाही। जीवनामध्ये काही सिद्धांत आहेत ते आपल्या जीवनात यायलाच पाहिजे, ते कळायला पाहिजेत। आणि ज्यांना कळालेले आहेत त्यांच्या सानिध्यात जायला मिळालं तर मनुष्य जीवन घडतं। विठ्ठल हा जो अभंग आहे तो नरहरी महाराजांचा अभंग आहे आणि जातीवाचक नावासह लिहिलेला आहे। म्हणे नरहरी कोण? सोनार आहे, जो सोन्याचा पारखी आहे। सोन्यामध्ये मिसळ केल्यानंतर सुद्धा ज्याला कळत नाही त्याचं नाव काय आहे? सोनार। त्यांनी मिसळ केली, कोणत्याही माणसाला कळत नाही। सोन्यामध्ये मिसळ करण्याची टेक्निक त्याच्याकडे आहे। किती टक्के द्यायचं, 24 द्यायचं, 22 द्यायचं, 18 द्यायचं, सांगता येत नाही। आणि तो 18% 22 म्हणू शकतो, शुद्ध असणाऱ्याला अशुद्ध म्हणू शकतो। त्याच्याकडून घेतलेलं सोनं परत ज्याला जात तरी घट करतो तो। त्याला म्हणलं अरे तुझ्याकडून घेतलं ना, काय झालं म्हणून, मिसळ असतील देताना म्हणत नाही। ज्यावेळेस विक्री करायची असती गॅरंटी देतो, आपल्या सोन्याला दाग नाही, आणि त्याच्याकडेच तुम्ही मोडायला जा। काय असतं, दागिना बनवत असताना थोडंफार खोट टाकावी, संसार म्हणतात त्याला। खूप सरळ जर माणसं असले ना, कोणी लुटतं त्याला। थोडासा तिरकेपणा त्याच्यामध्ये पाहिजे, संसार व्यवस्थित चालतो। संसारासाठी परमार्थामध्ये खूप सरळपणा पाहिजे देवासाठी, पण माणसाबरोबर वागताना थोडा तिरकापणा पाहिजे, नाही तर साधू उद्ध्वस्त होतो। आणि या दोघांची फळं वेगळी वेगळी आहेत। खूप तिरकं वागलात तुम्ही, प्रत्येक माणसाबरोबर जर तुम्ही व्यवहार केला ना, तुमचा मेंदू खूप सक्रिय होतो, ठीक आहे, बुद्धिमान असता तुम्ही, जीवन जगायचं विसरून जाता। मराठी लक्षात येते? आपण सगळे बसलेलो आहोत, आपल्याला मनुष्य प्राणी म्हणतात। म्हणून आपण आयुष्यामध्ये जे कमवतो ना, त्या कमवण्याच्या पाठीमागं उद्देश आपल्याला कळायला पाहिजे। समजा तुम्ही पैसे कमवताय आयुष्यभर, एखादा व्यापारी आहात, कोटी 2 कोटी, लाख 2 कोटी, काही काही माणसाकडे 1-1 लाख कोटी असतात, सगळं ठीक आहे। पण भगवंतानी दिलेलं जे शरीर आहे ना, त्याचा एक क्षण तुम्ही वाढवू शकत नाही, एक क्षण तुम्ही वाढवू शकत नाही। 1 लाख कोटी आहेत म्हणून 101 वर्ष आयुष्य होत नाही।
80व्या वर्षी लग्न करता येत नाही, ती 1,00,000 कोटी आहे म्हणून. शरीराची मर्यादा भगवंताने घालून दिलेली आहे आणि ती शरीराची मर्यादा कशी आहे हे भगवान शंकर सांगतात. भगवान शंकराचं चरित्र या अभंगामधून आलेलं आहे. अंगावर भस्म आहेत, रुंड माळा म्हणजे जुन्या काळामध्ये जे मेलेले राजे लोक होते ना, फुलाची माळ नाही घातली शंकराने. जे मेलेले पृथ्वीचे राजे होते, ज्यांना सत्तेचा माज होता, ते मेल्यानंतर त्यांच्या मुंडकेची माळ तयार केली आणि गळ्यात घातली शंकराने. त्यांना विचारले, हे कशा करता? ह्या डोक्याला जर कधी त्रास झाला तर ह्यानी इकडं बघायचं. कधी जर डोक्यामध्ये हवा गेली तर त्यांनी काय करायचं, हिचे गळ्यात रुंड माळ आहेत. हे पृथ्वीपती होते. अर्थ लक्षात ठेवा, तुम्ही नुसते पती आहात, झालं लग्न तर. हे पृथ्वीपती होते, पृथ्वीचे मालक होते. सगळे हिरे माणिक मोती सगळं होतं त्यांच्याकडे, पण शरीराच्या पुढं काही करू शकले नाही. काही काळ उपनिषदामध्ये खूप गोड वचन आलेले बरं का, कधी लक्षात ठेवा. वेद फार सुंदर सांगत असतो. किंचित कालोपभोग्यानी यौवनानी धनानीच. तारुण्य आणि धन हे किंचित काल उपभोग्य आहेत, परमनंट नाही. लहान मुलाचं लग्न करता येत नाही, तसं म्हाताऱ्या माणसाचं लग्न करता येत नाही. लक्षात येते? श्रीमंताचा मुलगा होता, लग्नाला गेला, 10-1 वर्षाचं वय, आणि ते लग्नाला गेल्यानंतर ते त्या दिवशी खूप थाट असतो. मला कधी कधी फार चांगलं वाटतं, एक दिवस का होईना माणूस हौस करतो आणि घोड्यावर बसतो, गाढव का असेल ना तो, पण एक दिवस त्याला मान मिळतो बरं का. माझा मुद्दा आहे का, एक दिवस घरातली लोक तो जसा आहे तसे वाक्य बोलत नाहीत. एरवी आदल्या दिवशी बोलतात, तू गाढव आहे का, मूर्ख आहे का. नंतर बायको म्हणणारच आहे त्याला, गाढव आहे का, मूर्ख आहे, पण त्या दिवशी म्हणत नाही. तो त्याचा दिवस आहे. लग्नाचा दिवस म्हणजे थोडंसं उठणं, अंगाला लावणं वगैरे वगैरे, मिरवणूक काढणं, त्याच्या पुढं नाचणं. देवच आहे पण नवर देव आहे. दारू पिऊन का होईना पण त्याच्या पुढं नाचतात. दारू पिऊन गणपती पुढं पण नाचतात, पण नाचतात लोक. आणि एक दिवस त्याची हौस होते. बघा शास्त्रकार काय सांगतात, किंचित कालोपभोग्यानी. जगात असं औषधच निघालेलं नाही की तुमचं तारुण्य परत येईल. जगात रामप्रभू जर या पृथ्वीवर राहिले नाहीत, भगवान श्रीकृष्ण जर या पृथ्वीवर राहिले नाहीत, त्याच्या पुढचं सांगतो तुम्हाला, तपस्वी राहिले नाहीत, योगी राहिले नाहीत या जगामध्ये, तुम्ही भोगी कुठले? कोणावर विश्वास ठेवून जीवन जगता, कोणाशी वैर करता? रोज दिवस जाणं, रोज सुखाशिवाय दिवस जाणं, यालाच नरक म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. एका शिकलेल्या माणसाने मला प्रश्न विचारला, नरकात कुठं अग्नी असतो का? शास्त्रकारांनी सांगितलं की बाबा मेल्यानंतर नरक असतो, नरकाच्या अग्नीमध्ये जाळलं जातं. म्हटलं तुझ्यासाठी नरकाग्नी नाहीच, तो आत्ता जळतो, वर जळून काय फायदा? एखाद्या श्रीमंतीवर जळणं हे तुमच्या अंतःकरणात लागलेला जो अग्नी आहे, जळणं ज्याला, ते जळणं म्हणजेच नरकाचा अग्नी आहे. स्पेशल अग्नीची गरज नाही आहे. कातडं भाजलं पाहिजे, दात असं नाही. सर्व सुख तुमच्याकडे आहेत, तरी दुसऱ्याचं सुख पाहून तुम्ही जळता, हा नरका अग्नी आहे. आणि समजतच नाही. तारुण्य इतकं सुंदर भगवंताने निर्माण केलेलं आहे. राग द्वेषामध्ये आणि मस्तीमध्ये जातो, राग द्वेषामध्ये आणि मस्तीमध्ये जातो. उतरते मस्ती. 50 झाली की लोक माळ घालायला येतात. अगोदर काही केलं असलं तरी, पण कारण की तुमचं केमिकल बदलतं, शरीरातलं रसायन बदलतं, आणि हळूहळू अक्कल यायला लागते म्हातारपणामध्ये. पण त्यावेळेस अक्कल येते, तारुण्य निघून जातं. कळतंय का? म्हातारपणामध्ये काय येते? अक्कल येते, तारुण्य निघून जातं. तरुणपणात तरुणपणा आहे, अक्कल नाही येत. दुःखी जीवन म्हणतात त्याला, दुःख जीवन. म्हणून या पृथ्वीचा नियम पहिल्यांदा लक्षात ठेवा. पृथ्वी म्हणजे काय? किंचित कालोपभोग्यानी. काही काळ तारुण्याचा आणि धनाचा उपयोग होतो, नंतर नाही. एखादं घर बांधलं 10-5 हजार कोटीचं, 100 वर्षासाठी आहे.
पुढच्या माणसाला आवडेल असं नाही काही, किंचित कालोपभोग घ्यावी. पैसा आहे, काय विकत घेऊन घेणार आहे तुम्ही? गाडी घेणार, हेलिकॉप्टर घेणार, अजून काय घेणार, पण जाणार मूर्खाकडेच. भेटणारी माणसं देव नाही आहेत, संत नाही आहेत. किती महान गाडी असू द्या, दारूच्या दुकानात गेली तुम्ही, पायी दारूच्या दुकानात गेले काय, फक्त आपल्याला आहे ना गरिबाच्या दुकानाला दारूचं दुकान म्हणतात, काही गुत्ता म्हणतात, अजूनही काही नावं तुमचे पाठ असतील. आणि श्रीमंताच्या दारूच्या दुकानाला बार म्हणतात. फरक नाही, मिळते काय तिथे, नाव बदलल्यामुळं फरक पडत नाही. तुम्ही 5 स्टार जरी असलं तरी ते हॉटेल आहे, सामान्य असलं तरी ते हॉटेलच. स्त्री कोणतीही असो, स्त्री आहे, पुरुष कोणताही असो, पुरुषच आहे. दोघांमध्ये फरक नाही, तुमच्या अकलेमध्ये फरक आहे. हे जग संतांसाठी अवघाची संसार सुखाचा करीना आणि आपल्यासाठी घातक आहे. रोज माणसं रोज दयनीय अवस्थेमध्ये असतात, आतली व्यथा प्रगट करता येत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर पृथ्वी तुमची नाहीये, तुमच्या मनाप्रमाणे चालणार कशी? मला एकाने सांगितलं, मला असं वाटतं असं झालं पाहिजे. तू कोण? तू का झाला हेच तुला माहित नाही. आणि तुझ्या मनासारखा संसार चालावा इतका अधिकार आणि ज्ञान तुझ्याकडे देवाने दिलेलं नाही. संत का खुशी आहे? संतांमध्ये आनंद काय आहे? संत जगाचा विचारच करत नाहीत. त्यांचं म्हणणं काय, किंचित कालोपभोगाने, जोपर्यंत जगायचंय सगळ्या लोकांचा डोक्यातून काढून टाका आणि फ्रेश माइंडने जगा. त्याला नवीन नवीन शब्द आले, ओपन माइंड, फ्रेश माइंड, आणि त्याचा खरा अर्थ आहे मोकळ्या मनाने जागा. मराठीमध्ये इंग्रजी वापरल्यामुळे काही फरक पडत नाही. मोकळ्या मनाने जगण्यासाठी मन मोकळं पाहिजे. ते राग, द्वेष, लोभाने गच्च भरलेले आहेत. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. आता हे ज्ञानोबांच्या 2 ओव्या आहेत, इतक्या सुंदर ओव्या आहेत. ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही आयुष्यभर कमवलं, राजाने कमवलं, ऊसतोड कामगारांनी, शेतकऱ्यांनी कमवलं, जेवढं कमवलं ते शरीरासाठी आहे. मी खुर्चीवर बसलो, शरीरासाठी आहे. माझ्या अंगावर कपडे शरीरासाठी, धन आहे शरीरासाठी, मनासाठी भौतिक वस्तूच नाही. कीर्तन जरा गंभीरतेने आहे का बरं. मनासाठी भौतिक वस्तूच नाही, मनापर्यंत जात नाही. नाही तर श्रीमंत लोक दुखी नसते, सत्ताधारी लोक दुखी नसते, अंतःकरणात जळले नसते ते एकमेकाला पाहून. श्रीमंत माणसं, व्यापारी माणसं, विद्यावान माणसं, ज्ञानी नाही आहेत, ते विद्वान आहेत. द्वेष आला ना अंतःकरणामध्ये, मन जळायला लागलं ना, समजायचं संत नाही. माणसाने माणसाची निंदा केली की समजायचं संत नाही. आणि माणसाने माणसात जर देव पाहिला तर तो खानदानी संत. हरिपाठ आहे, छोटी गोष्ट आहे. सर्व घटी राम, त्याला ज्ञानोबा म्हणतात. सर्व घटी माणसामध्ये राम, तो संत. तुम्ही कोण आहात हा तुमचा विषय. मी तुमच्यात राम पाहत असेल, तुम्ही मला दुःख देऊ शकत नाही. मी जर तुमच्यामध्ये राम पाहत असेल तर तुम्ही मला दुःख देऊ शकत नाही. अपेक्षाच नाही काही. मला इतकं आश्चर्य वाटतं भगवान बाबांच्या गादीचं. माझे अनुभव आहेत. तुम्ही लांबून भगवान बाबांना पाहता, मी जवळून पाहतो. जसं एखाद्या कल्पवृक्षाखाली बसलेल्या माणसाने कल्पना करावी, ती पूर्ण करावी, तसं भगवान बाबाच्या गादीवर बसलेल्या माणसाने कल्पना करावी आणि भगवान बाबांनी ती पूर्ण करावी. आपण जंगलामध्ये, तिथे राजा हरिश्चंद्राचे जंगल आहे, शेजारी गाव नाही आहेत. किती माणसं बसलेत बागावर, तुम्ही कोणी निमंत्रण दिलेलं नाही, काही नाही, काही नाही. एवढेच माणसं जर एखाद्या राजकारणी माणसाला नको ते ऐकण्यासाठी बोलवायचं असेल तर किती पैसा लागेल, किती गाड्या सोडाव्या लागतील, त्याच्याबरोबर काय काय खायला. आणि या भागात तर बीड जिल्ह्याचं भाग्य बरं का, इतकं सुंदर आहे ना. जसं आषाढी आल्यानंतर वारकरी खुश होतात, तसं निवडणुका आल्यानंतर कार्यकर्ते खुश होतात. महिनाभर त्यांच्या घरात त्यांच्या बायकोशी मुलाची भेट होत नाही. माझा अर्थ, तुमचं आयुष्य सुखी नाहीये,
व्यसनी आहे. विठ्ठला विठ्ठला. परकीय किती दिवस खाणार तुम्ही, किती वेळ खाणार दुसऱ्याचं. अच्छा, तुम्ही कमवलेलं सुद्धा किंचित कालोपभोग्याने काही काळापुरतं आहेत. एकदा 60 ओलांडले तुमचे ना, रोग न बोलवता तुमच्या शरीरामध्ये येतात. न बोलवता किती व्यायाम करा, केस पिकतातच. किती काय करा, दात जाणारच तुमचे, डोळ्याने कमी दिसणारच. आणि भगवंतावर केस करता येत नाही, कोर्टच नाही त्याला. निर्णय त्याचा आहे आणि भोगावं आपल्याला लागतं. पण साधू संतांची जी प्रसन्नता आहे, या जगाचा स्वभाव कळाल्यामुळं प्रसन्न आहे, मिळाल्यामुळं नाही. हा चोर आहे असं जर कळलं ना, मग त्याच्याबरोबर राहण्यात मजा येते. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबांच्या काळामध्ये चोराची एक जात होती, त्याला सौ चोर असा शब्द ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत वापरलेला आहे. काय सौ चोर म्हणजे साव चोर, म्हणजे जो बाहेरून दिसत नाही पण चोर आहे. अर्थ कळाला का? बाहेरून असे बरेच चोर आहेत देशासाठी, लोकांसाठी, गावा. बाहेरून कळत, त्यांचं बोलणं संतापेक्षा पुढं, आमच्यापेक्षा चांगले प्रवचन करू शकतात ते. वागणं नाही, सावचोर म्हणतात. ज्ञानोबांचा शब्द आहे हा. 700 वर्ष सावचोर. दिसायला संत, असायला खटीक, लुटणार असतो. मग पूर्वी काय होतं, जसं आता आपण व्यापार करतो, मुंबईची वस्तू इथे येते, इथली वस्तू मुंबईला जाते, ट्रान्सपोर्ट व्यापार ज्याला म्हणतो आपण, तसं पूर्वी सुद्धा व्यापारी लोकांना फिरावं लागायचं. हिरे, माणिक, मोती, राजाकडे जायचं, या शहरातून त्या शहरात जायचं. पण वाहन नव्हतं त्या काळामध्ये, ज्ञानोबांच्या काळात. मग जाताना कसे जायचे, ते बैलगाडीतून प्रवास करत ग्रुपने जात होते. त्यांच्यामध्ये सौचोर शिरायचा. ज्ञानोबा सांगतात सौचोर शिरायचा. आणि मग एखादं जंगल लागलं, एकांत लागला की तो मारून टाकायचा आणि त्याची संपत्ती लुटायचा. एका व्यापाऱ्याच्या लक्षात आलं की हा सौचोर आपल्या मागे लागलेला आहे. मग आता ते बरोबर चालतो, गप्पा गोष्टी त्याच्या मनासारखं बोलतो आणि नकार देतच नाही. त्याच्या लक्षात आलं की हा चोर आहे. मग त्याच्याकडे जे थोडंफार धन वगैरे होतं ना, झोपताना तो माणूस जो व्यापारी आहे तो आपलं धन काढायचा आणि त्याच्या कोटाच्या खिशात ठेवायचा, जो चोर आहे. आणि बिंदास झोपायचा ज्याचा आहे तो सगळं बघायचा, खिशे वगैरे वगैरे सापडतच नसायचं. तो स्वतःचा कोट बघतच नव्हता. 3 दिवस झाले हा प्रकार चालला. सावचोर म्हणला मी चोर आहे, मी कबूल करतो चोर आहे, पण 3 दिवस झालं तुम्ही ठेवता कुठं? आता शहर आलेले, मी तुम्हाला काही करू शकत नाही, तुम्ही गावात आहेत, एक इच्छा आहे माझी. चोर म्हणतो तुम्ही सांगा. काही नाही म्हणे, तुझ्या कोटाच्या खिशात ठेवत होतो. आणि सगळ्यात सुरक्षित जागा काय होती? तुझा कोट, की तू सगळं पाहशील पण तुझा कोट पाहणार नाही. तुम्ही सगळ्याच जीवन पाहता, तुमचं जीवन कुठं आलंय ते पाहत नाही. कोणाच्या घरात काय चाललंय, कोण कसं, सगळं पाहता तुम्ही, सगळं मूल्यांकन करता. हिरो असो, हिरोईन असो, नेता असो, याचं काय होणार, त्याचं सगळे गणित तुमच्या तयार आहेत. तुम्ही कुठपर्यंत पोहोचला तुमच्या लक्षात नाही. आणि जो स्वतःच्या आयुष्याबद्दल पाहतो तो पहिल्यांदा साधक होतो, नंतर संत होतो. विठ्ठला विठ्ठला. त्याने जर स्वतःचा कोट तपासला असता, अनायासे सगळं साहित्य त्याला मिळालं असतं. हिरे, माणिक, मोती नाही, त्याला वाटतं ह्याच्याकडेच आहे. आपण दुसऱ्याला सुखी मानतो ना, याला चोर म्हणतात. तो चोर, तो सुखी आहे, त्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे गाडी, त्याचं करून तुम्ही काहीच कमवलं नाही. आम्ही सकाळी येत होतो ना तुमच्याकडे, ते 1-2 तरुण पोरं, गाडी जरा स्पीडमध्ये आहेत, मोठी गाडी आहे, स्पीडमध्ये आहेत. आता आम्ही एवढा मोठा तुमचा हायवे बनवला आहे, स्पीडसाठीच बनवला आहे ना. आता स्पीडने चाललेली गाडी मोटरसायकलवाल्याला सहन होत नव्हती. सिद्धांत घ्यावर का काय बोलतोय. स्पीडमध्ये चाललेली गाडी ओव्हरटेक करणारच नव्हती. 4 चाकं 2 चाकं फरक आहे दोघांमध्ये, सहन होत नव्हती. मग अडवायचे कसे, हळूच मध्ये यायचा तो.
रस्ता सोड, जवळ यायला लागली गाडी की मध्ये यायचं. आता त्याला माहिती आहे आपल्याला मारणार नाही. नाही कळालं तुम्हाला? आमची गाडी पुन्हा स्लो 2-3दा अशी केली आणि नंतर त्यांनी ओव्हरटेक केल्यानंतर मी बघितलं त्याच्याकडे, तो हसत होता. थांबवलं ना तुला, तुझी स्पीड कमी केली ना, हा माझा प्रताप. अरे आमची स्पीड पुन्हा आली, तुला 4 चाकं नाही आले. आम्ही पुन्हा पिकअप घेतला, हवा न लागणाऱ्या गाडीत प्रवास करतोय, पण तू पुन्हा 4 चाके. अशी वृत्ती कधी श्रीमंत होणार आहे, कधी सुखी होणार आहेत? हा असा तो असा, याची स्पीड भावकी बरं का याच्यामध्ये 1 नंबर. भाव जर पुढे गेलं तरी चालेल, पण भावकी पुढे जाता कामा. म्हणून मोठ्या मोठ्या राजकारणी लोकांच्या घरात त्याची ग्रामपंचायत येत नाही. आमदारकीला येतील, खासदारकीला येतील, पण गावातली भावकी ना तिथं. आणि हे शास्त्र किती सुंदर आहे ते सांगतात, काय मस्त आहे ते. आपण ज्या लोकात जन्माला येतो, जे लोक आपले सहकारी असतात तेच खरे शत्रू असतात, हे मरेपर्यंत कळत नाही. विठाला विठाला. आणि तुकोबरायला महाराष्ट्रातून कुठूनच त्रास झाला नाही, पुण्यातून नाही, कुठून नाही, देहूतून त्रास झाला. सगळ्या जगाने तुकोबरायचे मंदिर बांधले, गाथा वाचला, गाथा पाठ केला लोकांनी. माझा मुद्दा लक्षात ठेवा, काय त्रास झाला तो संतांना जिथं जन्माला आले त्या भावकीतून. राजा असो, विद्वान असो, सगळीकडे मान आहे, गावात त्याला मान मिळत नाही. आणि उत्तर फार छान देतात हो. मी एका म्हाताऱ्या मुलावर, तुमच्या गावातला मोठा शास्त्रज्ञ हाफ चड्डीवर फिरत होता. आता त्यांनी फिरायची नाही का त्याच्यावर? का जन्माला आल्या का बरोबर फुल पॅन्ट घालायची का? काय बोलती? मी मर्यादेने बोलतोय बरं का, ह्याच्या पुढे तुम्ही समजून घ्या अर्ध कीर्तन. काय अपमान करायचा असले तर अशी शब्द शोधतो. तो ना टाळकरी होता, आता कीर्तनकार झालाय, पण झालाय ना तो ज्ञानी झाला, तो चांगलं कीर्तन करतोय. मान्य करणं नाही, मान्य न केल्याने त्याची विद्वत्ता कमी होत नाही, पण तुमची उंची वाढत नाही. किती नकार हो, किती नकार आहे आपल्या आयुष्यामध्ये. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमच्या एक दिवशी वही घ्या आणि तुमचा हिशेब करा की तुम्ही किती लोकांचा द्वेष करता. तुमच्याजवळ एकही माणूस सापडणार नाही जो तुम्ही त्याच्याशी मित्रता कराल. तुम्ही मित्र जरी असला ना, खायला प्यायला जरी एकत्र गेले, तिथं सुद्धा नीट खाणार नाही, त्याला कमी मिळलं पाहिजे, इथून सुरुवात. त्याच्यापेक्षा मी जास्त खाल्लं पाहिजे, ही जी चढाओढीची वृत्ती नाही चुकीची. आणि हिला एक मर्यादा येते, ती शरीराला येते. भगवान श्री ज्ञानोबा सांगतात कितीही कमवा, या सगळ्याची पृथ्वीची मर्यादा शरीरावर येते. आणि शरीराला भगवंतांनी मर्यादा दिलेली. भाकरी खा तरुणपणामध्ये पचतात, बदामाचा सुद्धा अर्क शरीराला पचतो. वृद्ध अवस्थेमध्ये डॉक्टर सांगतात 1 टाइम जेवा. सगळा माल त्याचा, बंगला त्याचा, गाडी त्याची, पण खाता येत, शुगर वाढते, बीपी वाढतो. आणि लोकांना जर कळलं नाही याची शुगर वाढते तर काही काही लोक त्याच्यासाठीच येतात. तुमचं काही खरं नाही का? रिपोर्ट फार खराब आलेले. जे खरे डॉक्टर लोक आहेत ना, ते फार सज्जन आहेत. कॅन्सर जरी झाला तरी सांगतात आपण याच्यावर इलाज करू. ज्याला कळलं ना त्याच्या जवळच्या माणसाला, तुला कळलं नाही काय झालं? तुला नाही, कॅन्सर आहे, जास्त दिवस. अभि हा डॉक्टर नाही इलाज कर. बरं, ज्याला कळालेला आहे तो सांगत नाही. ज्याला फक्त बातमी लागली तो फायदा घेतो त्याचा. दुसऱ्याच्या दुःखात आनंद घेणारा माणूस मूर्ख असतो. विठाला. पुन्हा सांगतो, दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानणं ही नीच वृत्ती आहे. यालाच नरकीय जीवन म्हणतात. जग आनंदी आहे, आपल्याला आनंद मिळतो. आईकडे बघा, पोरगा हसलं ना आईला भूक लागत नाही. आईचं सुख दुःख मुलावर आहे. मुलगा प्रसन्न असला तिच्या गुणानुवाद करण्यामध्ये दिवस जातो. त्याच्या हसणारा चेहरा तिच्या डोळ्यापुढे फिरतो. मुलगा रडायला लागला, मुलगा आजारी पडला, आईचा चेहरा आजारी दिसतो. अर्थ लक्षात ठेवा. समाज आजारी झाला, संतांना वाईट वाटतं. म्हणून ज्ञानेश्वरी लिहितात, संत
प्रसन्न झाले, जन प्रसन्न दिसलं, आनंद वाटतो संतांना. याच्यावर तर सगळं परमार्थ आहे. ज्ञानोबाने तुकोबाराने जो गाथा ज्ञानेश्वरी लिहिली त्याचं मूळ कारण तुम्ही प्रसन्न व्हावे, तुम्ही शहाणे व्हावे. नाही म्हणजे मला केलं काय पाहिजे, पहिल्यांदा तुम्ही कोण आहात त्या शरीरावर पहिल्यांदा विचार करा. किती दिवस चालणार आहे. माऊलीची ओवी अशी मेंदूमध्ये बसवा बघा कशी. आपण बसलो नाही, इतके लोक जमा झाले, आज महाशिवरात्र आहेत, सगळे लोक जमा झालेले आहेत. हे दिसणारं जग माऊली म्हणतात. माऊलीची जी ओवी ना, आता एक नवीन संशोधन आहे बऱ्याच दिवसापासून. आपण सेकंदच माहिती आहे आपल्याला, 60 सेकंदाचा 1 मिनिट. पण आता नवीन संशोधन आहे, एका सेकंदाचे 10. एका सेकंदाचे सुद्धा तिने पाठ किती केले, 10. आणि ते का केले, ती माशी जरा बसली ना आपल्या अंगावर, तिच्याकडे माऊली निरीक्षण करून पाहतात. एका सेकंदामध्ये 10 वेळा पंख फाकते. ती पंख स्वच्छ करते ना माशी, एका सेकंदामध्ये 10 वेळा, एका सेकंदामध्ये 10 वेळा ती आपली पंख साफ करते. ज्ञानोबा म्हणतात 10 वेळा करते ना, ती 1 वेळा करत असेल ना, मासी पांख पाखडी तव हे सरे. ज्ञानोबा म्हणतात श्रीमंत लोक जेव्हा मरतात ना, किती चांगलं जग सोडून जातात. तुम्हाला काही वाटत नाही, तुम्हाला लवकर न्यायचं असतं मोकळं होण्यासाठी. पण जो गेलाय त्याच्या वेदना तुम्ही पहा. हे दिसणारं जग, ज्याच्याकडे गाड्या आहेत, हेलिकॉप्टर आहेत, सत्ता आहेत, मोर वाटतं त्यांना. बोला ना, सगळं आहे पण मरणाला पर्याय नाही. भगवान शंकर सांगतात मरणाला पर्याय नाही ना, मग जिथं मरण असतं भगवान शंकर तिथंच जाऊन बसतात. विठ्ठल विठ्ठल. आणि तिथं बसल्यानंतर भगवान शंकरा इतका देखणा कोणी नाही बरं का पृथ्वीवर. समुद्र मंथन तुम्ही ऐकलं असेल, त्याच्यामध्ये लक्ष्मीनी फक्त दोघाला स्वीकार केलं होतं, शंकराला आणि विष्णूला. हे दोघंच लक्ष्मीला चांगले वाटले होते, भगवान शंकर. आणि मग शंकराचा का स्वीकार केला नाही, अंगावरचे कपडे चांगले नाहीत. काय होतं अंगावर, गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी वृंदमाळा अतिकृष्ण नेत्री ज्वाळा भस्मरुची वृंदमाळा अतिकृष्ण नेत्री ज्वाळा काय भगवान शंकराकडे जेव्हा पाहते पसंत येतात. पण अंगावर मेलेल्या माणसाचं भस्म आहे. अंगावर मेलेल्या, ज्याला आपण अशुद्ध समजतो, राखेला हात लावला तर लोक जाऊन आंघोळ करतात, ते भस्म भगवान शंकर अंगाला लावत होते. भस्म उटी. आणि आता सांगितलं मी तुम्हाला, रुंड माळा. जेवढे राजे लोक मेले, जेवढे मोठे मोठे ब्रेन होते, डोकं होते, त्याची माळा गळ्यामध्ये घातली. किती चांगली दिसते होती. जुन्या काळामध्ये रस्त्यावर गारुडी खेळ दाखवायचे, माणसाची कवटी असे ठेवायचे आणि ओरडून म्हणजे या अभि बोलेगी कवटी, अभि बोलेगी. लोकांना खरंच वाटायचं जुन्या काळातले लोक, त्याला वाटतं आता बोलेल मग बोलेल. कवटी बोलत, कवटी वाला बोलतो, कवटी बोलत नाही. कवटी, आता विज्ञान काय सांगतं, नाही शरीर पंचमहाभूताचे जॉईंट आहेत, ठीक आहे ना. मेलेला माणूस म्हणजे काय, काय कमी होतं त्यातलं, फक्त तो श्वास घेत नाही, घेणारा गेला.
अर्थ कळाला. घेणारा विज्ञानाला हे संशोधन करतायत कोण आहे, पण तो सापडत नाही. पण मेलेलं शरीर जसंच तसं आहे. तरुण मुलगा जर मेला हार्ट अटॅकने, काही फरक नाही त्याच्यामध्ये. डोळे तसेच, केस काळे, सगळं शरीर पैलवानासारखं आहे. मग गेला कोण? शरीर तर समोर आहे. कवटीमध्ये असणारा गेला. मग तो कवटीमध्ये असणारा विचार काय करतो? ह्या कवटीने त्रास दिला ना, ज्यांनी ज्यांनी राज्य केलं या जगावर, शंकराने सगळ्याला एकत्रित केला आणि गळ्यामध्ये घातला. रुंड माळा, अपवित्र वस्तू. शब्दाकडे लक्ष द्या. माणसाचा भस्म अपवित्र आहे. रुंड माळा, कवट्या अपवित्र आहेत. हाती त्रिशूळ आणि राग. त्रिशूळ, नेत्री ज्वाळा म्हणजे आगेसारखे डोळे. एखाद्या माणसाकडे जर पाहिलं ना, ते विनाकारण आपल्याकडे रागाने पाहतात. राग हा अग्नी, क्रोध आहे अग्नी डोळ्यामध्ये. कोण पसंत करणार त्यांना? शरीर चांगलं आहे पण चांगलं वागत नाही. गजचर्म, कपडा नाही आहेत, हत्तीचं कातडं. व्याघ्रांबर, बसायला गादी नाही, मेलेल्या वाघाचं कातडं. गजचर्म, व्याघ्र आणि कंठी शोभे. यातली कोणती वस्तू चांगली? साप पाहिलं तर झोप येत नाही त्या घरामध्ये, आणि तो गळ्यामध्ये साप. आणि सापाचं एक नाव आहे बरं का, साप जिवंत मारतो चावल्यानंतर. सापाला काळाचं प्रतीक मानतात शास्त्रामध्ये. तो संकेत आहे बरं. भगवान शंकराच्या ज्या वस्तू आहेत त्या संकेतात्मक आहेत. सर्प म्हणजे काळ, ज्याच्या ताब्यात आहे ते शंकर. विठ्ठला विठ्ठला. अजून थोडंसं पुढचं सांगतो, टप्पा लक्षात येईल. ही एक बाजू झाली. आता लक्ष्मीनी पसंत केलं ना भगवान शंकराला, नसेल वरण केलं, पसंत आले. याचा अर्थ असा नाही आहे की लक्ष्मीने पसंत नाही केलं म्हणून कोणी मिळालं नाही. भगवान शंकरासाठी स्त्रीनी तपश्चर्या करावी, याला मी पुरुष म्हणतो. नाही कळणार तुम्हाला अजून. स्त्रीच्या मागे लागणं वेगळं आणि स्त्रीने तुम्ही मिळावे म्हणून प्रार्थना करणं वेगळं. ते खानदानी पुरुषाचं जीवन आहे. ते कॉलेजची मुलं तरुण आहेत, ताकदवान आहेत. कॉलेजमध्ये मागे काय लागता तुम्ही? तुम्ही पुरुषार्थ करा, जग तुमच्या मागे लागेल, सत्ता तुमच्या मागे लागेल, मुली तुमच्या मागे लागतील. आता तर नवीनच बीड जिल्ह्यामध्ये एकेका गावामध्ये 15-20 पोरं अशीच आहेत, कुणी मुलगीच देत नाही त्यांना. आमच्याकडेही येत नाही. आम्ही कीर्तनकार केले असते ना, तिकडून वायाला गेले तर आम्ही दुरुस्त करू, गाढवाचे घोडे आम्ही करू. इकडेही येत नाही, तिकडेही येत नाही. अशा विठ्ठला विठ्ठला मागे लागू नका. शास्त्रकार सांगतात मागे नका लागू. पार्वतीनं शंकरासाठी तपस्या, आणि पार्वती हिमालय पुत्री आहे, राजाची मुलगी आहे ती. ऊसतोड कामगार किंवा हे नाही आहेत की मोठा आहे, नाही, राजाची मुलगी आहे. अस्तित्वस्याम दिशिदेवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज वर्णन केलेले कुमार संभव मध्ये. कोण आहे? राजाची मुलगी, हिमालयाची मुलगी. जिथल्या वल्लीनं लक्ष्मण जिवंत होतो ते राज्य त्याची मुलगी येते. आणि ती भगवान शंकरासाठी तपश्चर्या करावी, याला जीवन म्हणतात बरं का. तरुण पोरांनो हे लक्षात ठेवा. मागे नका लागू. इतके मोठे व्हा, सगळे तुमच्या मागे लागले पाहिजेत. ते जीवन आहे ते. आणि छोटी गोष्ट आहे, याच भागातले, या बीड जिल्ह्यातले हजारो गरीब पोरं UPC MPC झालेले आहेत. श्रीमंत लोक त्यांच्या मागे लागतात, आमची पोरगी करा म्हणून. आणि आपण मागे लागून पोरगी नकार देते तुम्हाला. याच्यापेक्षा काय अपमान आहे? काहीच नाही तुमच्याकडे. माझा मुद्दा लक्षात ठेवा. बुद्धी नाही, ब्रेन काही नाही तुमच्याकडे. अशा राजा एवढी. विठ्ठला विठ्ठला. 10-15 दिवसापूर्वी एक माणूस आला होता. त्या माणसाला मी जवळ करतो. अतिशय जळणारा माणूस आहे. मी तासभर त्याच्याबरोबर गप्पा मारतो. ते अग्नी कसा असतो, तो माणूस कसं बोलतो हे मला कळायला पाहिजे ना. हे लोक नाही आले ते कीर्तन होत नाही आमचं. मग तो आला ना, तो 2-3 महिन्याचा साठवून येतो. बातमीदार जसा असतो ना, सगळ्या बातम्या घेऊन येतो.
असे आमच्याकडे असतात बरं का वाईट माणसं, असं काय टेन्शन घेऊ नका. ते असतात म्हणून वाईट माणसं जवळ येत नाही ना आमच्याकडे. नाही तर तुमचा सातबारा आम्हाला सांगणार कोण? मग आल्यानंतर मी त्याच्यावर निरीक्षण करतो, त्याची मानसिक स्थिती काय आहे, त्याची मेंदूची स्थिती काय आहे, त्याची शारीरिक स्थिती काय आहे. तो खाताना सुद्धा पूर्ण आहे का? अन्न खाताना सुद्धा प्रसन्नतेने खात नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. जेवताना त्या अन्नावर आपण जीवन जगतो. त्या अन्नामुळं आपण आहोत. त्या अन्नाला सन्मान द्या, आनंदाने त्याला आपल्या शरीरामध्ये त्याला प्रवेश द्या. आत गेल्यानंतर आनंद तुम्हाला देईल. तो रागाने जर अन्न खाल्लं आत जाऊन तुमचा क्रोध वाढवेल. आनंदानं अन्न खा, तुमच्या शरीरात गेल्यानंतर तुम्हाला ते अन्न आनंद देईल. म्हणून तुम्ही अनुभव घेऊन राहा इथून पुढं. जेवताना सुद्धा लोक कसे जेवतात, कीर्तनात सांगत नाही मी, तुमच्या डोळ्यापुढे सगळे चित्र येतील. संत जेवतच नाही ना तुमच्या घरात. हेच लोक कसे जेवतात, ते कसे पाहतात, जेवताना त्यांचे डोळे कसे, त्याची शरीराची काय देहबोली काय, त्याची बॉडी लँग्वेज ज्याला म्हणतो आपण, प्रसन्न नाहीच. आणि तासभर बोलल्यानंतर मग मला इकडे सांगितलं, महाराज भविष्यवाणी लिहून घ्या. मला म्हणतात बरं का, भविष्यवाणी लिहून घ्या. का 4 महिन्यात खलास तो माणूस. हे जीवन आपलं. हा खलास, तो खाली, तो वर. कोण येत आपण? आपला अधिकार काय करतोय आपण आपल्या जीवनामध्ये? कोणाची तुलना करतोय? आपण रसातळाला आहोत. तुम्हाला उंच करा. आपुली आपण संसार बंधन ज्ञानोबरांचा अभंग आहेत आणि वारकरी संप्रदायातलं महावाक्य आहे. महावाक्य बरं का. कोणत्याही माणसाला मोठं व्हायचं असेल तो स्वतःला मोठं करू शकतो, तो स्वतःचं पतन करू शकतो, दुसरा नाही. आपुली आपण करा. संसारामध्ये काम क्रोधामध्ये तुम्ही गुंतलेले आहात, तुम्हाला मोठं करू शकता. कोणत्याही राजाचं जीवन वाचा, कोणत्याही श्रीमंताचं जीवन वाचा, सगळे गरीब होते. स्वतःला त्यांनी विकसित केलं, बुद्धीनं, सौजन्यानं सगळ्यांनी विकसित केलं, श्रीमंत झाले. आणि श्रीमंत झाल्याच्या मुलांनी जग ओळखून आलं, रसातळाला आले. मोठमोठ्या कंपन्या विकाव्या लागल्यात आत्ताच्या काळामध्ये. नावं नाही घेत मी कीर्तनामध्ये. एक भाऊ मोठा होतो, एक भाऊ रसातळाला येतो. एकाच वडिलांच्या पोटी 2 जन्माला येतात. एकाचा अजून उत्थान होतं, एकाचा अजून. कोण कारणीभूत याला? आपले निर्णय कारणीभूत आहे. स्वतःचे निर्णय का. तुम्ही अयोग्य निर्णय केला कधीच मोठे होऊ शकत नाहीत. आणि योग्य निर्णय केला तुम्हाला तरुण न्याल, आनंदी ठेवाल, मोठे कराल. म्हणून संसाराकडे जात असताना आपण आपल्याकडे जास्त पाहिलं पाहिजे. कोणताही संत असो, भगवान बाबा असो, कोणतेही संत असो, अगोदर तपश्चर्या करतात. कोणाचंही चरित्र वाचा. भगवान बाबा अंबेजोगाईच्या डोंगरामध्ये 6-6 महिने फक्त एक तांब्यात दूध ठेवून साधना करत होते. नारायणगडावर असताना त्यांचा इतिहास आहे. दसऱ्याच्या दिवशी गुरुमंत्र दिला जातो भगवानगडावर. आजही
जो माणी बाबाकडून गुरुमंत्र मिळाला भगवान बाबांना, तो मंत्र सिद्ध करण्यासाठी आंबेजोगाईच्या डोंगरात 6 मणी एकटे राहत होते आणि त्या मंत्राची साधना करत होते. आणि लोमटे परिवार आहेत आंबेजोगाईमध्ये. त्यांनी एका ठराविक ठिकाणी दुधाचा तांब्या ठेवायचा, निघून यायचं. दुसऱ्या दिवशी दुसरा ठेवायचा आणि मोकळा झालेला घेऊन यायचा. जंगलामध्ये जिथं आजही वाघ वगैरे माणसं राहत नाहीत. संत पण येणं एवढं सोपं नाही. आणि 6 महिने भगवान बाबा जर गुफेमध्ये राहून मंत्र सिद्ध करत असेल, कशाला त्यांची बरोबरी करायची? नाही कळालं. बाबासारखे कुंडल कोट, आमच्याकडे बरेच महाराज येतात. बाबासारखा फेटा आला का नाही? फेटा आला पण डोकं नाही आलं. कोट घातला पण शरीर पवित्र नाही. विठ्ठला विठ्ठला. नक्कल करू शकता तुम्ही, पण ते ओरिजिनल पण कसं आणणार? 6 महिने स्वतःला जंगलात ठेवणं, याला म्हणतात आपुली आपण करा. कोणताही UPC करणारा मनुष्य असू द्या, MPC करणारा कोणताही मनुष्य असू द्या, हे ते लांबचं झालं. तुम्ही तुमच्या गावामध्ये त्याची दुकान आहेत ना, किराणा दुकान, हॉटेलं वगैरे, त्यांच्या मालकांचा अभ्यास करा. किती वाजता दुकान उघडतात आणि किती वाजता बंद करतात. सकाळी 7ला दुकान उघडतात, रात्री 10 वाजेपर्यंत ते दुकानातच असतात. काय श्रीमंत होणार नाही? तुमचं उठलं 10 वाजता, झोपणं रात्री 2 वाजता, शरीर खराब केलं तुम्ही. झालं काही नाही. जोपर्यंत शरीर तरुण आहे तोपर्यंत शरीराने साथ दिली. तुम्ही तुमच्या सवयीनं आणि व्यसनाने तुमच्या शरीराला उद्ध्वस्त केलं. भगवान शंकर सांगतात, मेंदूकडे लक्ष द्या, आपल्या विचाराकडे आपण लक्ष द्या. आपल्या विचारावर आपलं नियंत्रण आलं पाहिजे, तर आपलं कल्याण होतं. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, अभंगाचा अर्थ लक्षात येईल एकदम 2 शब्दामध्ये. जगात श्रीमंत असणं वेगळं, बुद्धिमान असणं वेगळं. लक्षात येते? श्रीमंत वंश परंपरेनं श्रीमंती मिळते, बुद्धिमत्ता नाही मिळत. तुकोबाराईच्या पोरांनी अभंग केले असते ना. मग किती छोटी गोष्ट आहे. ज्या तुकोबारायांचा गाथा आहे त्यांची मुलं नाही कविता करू शकत, नाही अभंग लिहू शकत. आणि हे तुकोबारायांनी लिहून ठेवलेले आहेत. माझ्यानंतर माझ्या मुलांना संत म्हणू नका, संतांचे ते आप्त नव्हती संत. किती कठोरता आहे तुकोबारायांची, किती ताकद आहे तुकोबारायांची. स्वतःचा उद्धार स्वतः. संतांचं रक्त संत होऊ शकत नाही, बाकीच्या तो सोडून द्या तुम्ही. का? कठोर तपश्चर्या करत नाहीत, मोठे होत म्हणून प्रति झाले. विवेकानंद पुन्हा झाले नाहीत, शिवाजी महाराज पुन्हा झाले नाहीत, भगवान बाबा पुन्हा झाले नाहीत. होत नाही तेवढं कष्ट घेत नाही आपण. विठ्ठला विठ्ठला. आणि ती विचारसरणी नसते, तो निर्णय नसतो, निर्णय ठाम नसतो. म्हणून पार्वती तपश्चर्या करते भगवान शंकरासाठी अशा वेशामध्ये. अंगावर अपवित्र वस्तू आहेत, भस्म आहेत, तरी देखील प्राप्त करण्याची इच्छा करते. अजून अर्थ कळला नाही बरं का तुम्हाला? अहो, बाहेरची वेशभूषा कशी असू द्या, आतला ब्रेन, आतला मेंदू श्रीमंत आहे हो. म्हणून उदार माणसाबरोबर जीवन जगणं आणि चिक्कू असून श्रीमंताबरोबर जीवन जगणं फार फरक आहे याच्यामध्ये. भगवानगडावर या, भाजीची सुद्धा आठवण आली पाहिजे. उदारता वेगळी हो, उदारता. किती काय मला एक सांगा, महाराज श्रीमंत आहे का? मंत्री श्रीमंत नाहीत का? आमदार श्रीमंत? कोणाच्या घरात अन्नक्षेत्र चालू आहे? ज्यांच्या जीवावर निवडून येतात त्या पब्लिकला कधी अन्नदान दिले त्यांनी? खात असतील तो भाग सोडून द्या. माझा टीका करणं हा उद्देश नाही, निरीक्षण करणं हा उद्देश आहे. मग संतच का जीव घालतात? स्वतः आनंदी असतात, आनंदाचं वितरण करतात, तुमचंच घेतात आणि तुम्हाला देतात. ज्ञानोबांचे काय ओवी. सूर्याला अर्घ देणारे जे असतात ना, गंगेचंच पाणी गंगेत टाकतात, फक्त नाव सूर्याचं घेतात. गंगेचे उदक गंगे जैसे.
काय शब्द ज्ञानोबराचे. गंगेचंच पाणी गंगेत टाकायचं आणि देवाचं नाव घ्यायचं. भगवंताचीच पृथ्वी आहे, याच पृथ्वीतून घ्यायचंय, याच पृथ्वीला परत करायचंय. तुम्ही मोठे व्हाल. विठ्ठला आणि लोकांनी तुमची इच्छा करावी. मला खूप कमाल वाटते बरं का या लोकांची. बाबा जाऊनही एवढे मोठे मोठे आकडे होणं हे काही साधी गोष्ट नाही. आकडे ऐकून लोक वाकडे झाले. मला फोन करून विचारतात खरंच का. म्हटलं कशाबद्दल म्हणतो. नाही जे आकडे ऐकले मिळाले. म्हटलं ते मला मिळाले, तू का टेन्शन घेतो. मला मिळतील नाही त्यांनी मिळतो, तुला का आता नाही. पण विश्वास बसत नाही. ठेवायला कोणी सांगितलं. आकडे कोणाचे, कोणी कोणाला दिले, हा मधला माणूस टेन्शन मध्ये. असं का यांनी दुखी होतो मनुष्य. विठ्ठला हे दृष्टांत आहे. मी जे बोलतोय दृष्टांत आहे. कळतात म्हणून सांगतो. तुमच्या जीवनाचं निरीक्षण तुम्ही करा. किती लोक आपली इच्छा करतात. घरातली पत्नी आपली इच्छा करते. पोरग म्हणतो आमच्या बापाला अक्कल नाही. ही तुमची योग्यता आणि सर्टिफिकेट युनिव्हर्सिटी जसं असतं ना. आणि ज्याला घरातली माणसं मान देत नाहीत हे त्याला कळून सुद्धा तो बाहेर मान मागतो. याच्यापेक्षा मूर्ख कोण आहे जगामध्ये. घर सुखी नाहीये. घरातली माणसं. मी विचार नाही करत घरातली तुला बायको नीट बोलत नाही, कळत नाही हो त्यांना. अरे तू कळला म्हणूनच ते बोलतात. मराठी कळली का. तू त्यांना व्यवस्थित कळाला म्हणून ते सांगतात तू मूर्ख आहेस. ज्यांना कळला नाही ते तुला मोठे मानतात. जेव्हा त्यांना कळेल ना तेव्हा चपलीजवळ उभं नाही करणार. गोड अभंग भगवान श्रीकृष्ण शंकरासाठी. शरीर कसं आहे पार्वती हे पाहत नाहीत. कल्पतरू आहेत हे पाहते. अहो त्याग करणं आणि न मिळणं याच्यातलं अंतर म्हणजे भगवान शंकर आहेत. माऊलींनी भगवान शंकराला राजा मानलेले बरं का. माझे मुद्दे लक्षात. शंकर राहत असतील स्मशानामध्ये पण ज्ञानोबांच्या ओव्या फार सुंदर आहेत. येण्याची क्षेत्राभिमाने राज्य तेजिले ईशाने. भगवान शंकराचं वर्णन आहे ज्ञानेश्वरीमध्ये. हे शरीर त्रास देतं, भटकायला लावतं, आकारानं अपेक्षा करायला लावतं. म्हणून कैलासाचं राज्य होतं शंकराचं. पण शरीर धोका देतं, त्रास देतं, राज्य सोडून दिलं. ज्ञानोबराय सांगतात. येण्याची क्षेत्राभिमाने राज्य तेजिले ईशाने. राज्य सोडून दिलं आणि या शरीराच्या मोहामध्ये गुंती शब्द लक्षात ठेवा. गुंती जाणवणी. हे गुंतवणार आहे हे कळालं. स्मशाने वास केला. त्याचं नाव शंकर आहे. स्मशाने वास. शरीर फसवतं, धोका देतं, ऐन टायमाला धोका देतं. मग शेवटी नेणारच कुठे तू स्मशानामध्ये. मीच जाऊन बसतो तिथं. आणि जेव्हा तुम्ही स्मशानात राहता तुम्हाला कशाचीच भीती वाटत नाही. लक्षात आलं का. काहीच नसतं ना ज्यावेळेस त्यावेळेस माणूस निर्भय असतो. कोणत्याच गोष्टीचा लोभ नसावा. त्याच्यासारखा सुखी माणूस नाही. विठ्ठला विठ्ठला. या अभंगामध्ये एक सुंदरता आहे बरं काय. दरवर्षी थोडं सांगेल मी. खूप सुंदरता आहे. एकांतात जरी माणूस गेला ना तरी माणूस माणसाशी बोलल्याशिवाय मजा नाही येत. मी बऱ्याच वेळा असं पाहिलेलं आहे. बुद्धिमान माणसं मूर्खाला जवळ करतात. मी विचारलं का बोलणारं कुणीतरी पाहिजे ना. मग बुद्धिमानला काय नाही. बुद्धिमानाला जर कळलं तर पहिला आपल्याला सुरुंग लावतो तो. म्हणून मूर्ख जवळ. जेवढे कार्यकर्ते असतात आणि ठेवायचे असतात ते हेच. त्याचं कारण आहे. कळलं नाही पाहिजे तर तो नेता होईल. हे इथपर्यंत नाही, वरपर्यंत आहे, केंद्रापर्यंत आहे. जितकं कमी कळेल ना आणि जितकं निष्ठावान असेल, अयोग्य असलं तरी पद मिळतं. म्हणून बऱ्याच बुद्धिमान लोकांची तक्रार आहे किंवा आम्हाला का मिळत नाही पद. म्हणजे तुम्ही अतियोग्य आहात. तुम्ही अतियोग्य आहात म्हणून तुमच्या पासून धोका आहे. ज्ञानोबांचे शब्द पहा कसे. गुंती जाणून स्मशाने वास केला.
पण तिथे एकटे राहिले नाहीत त्यांनी. तिसऱ्या चरणात सांगतो देवेताळे नाचती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती देवेताळे नाचती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती अभंग फार गोड आहे. एकांतात गेले भूते वेताळे नाचते. भूते वेताळे म्हणजे मेल्यानंतरची योनी. जसं कुत्र मांजर वगैरे असतं ना, त्याला शरीर नसतं पण जीव असतो. म्हणजे महाराज विज्ञान भूताला मानत नाही, ते कशालाच मानत, तो विषय सोडून द्या. आणि जी चर्चा करतात ना ते वैज्ञानिक पण नसतात, नास्तिक असतात. ते वैज्ञानिक होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. बरं, गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्ण सांगतात, अगोदर मी तुला विज्ञान सांगतो, नंतर ज्ञान सांगतो. म्हणजे विज्ञानाच्या नंतर ज्ञान आहे. तुझं ज्ञान सांगेन सहज विज्ञानेचे. अगोदर विज्ञान सांगतो आणि नंतर ज्ञान सांगतो. ज्ञानम विज्ञान सहितम यत् ज्ञात्वा अशुभात मोक्षसे. अशुभ अशा संसारापासून, दुःखापासून मुक्त, पण विज्ञान सहितम. म्हणून आताची जे बालिश वैज्ञानिक आहे त्यांचं सोडून द्या. भगवान श्रीकृष्ण वैज्ञानिक, त्यांची वैज्ञानिकता वेगळी, अर्जुनाची वैज्ञानिक, जो भारताचा युवराज आहे, राजा आहे, वैज्ञानिक आहे, त्याची वैज्ञानिकता वेगळी. त्यांच्यावर संशय घेणं म्हणजे आपण कोण आहे हे कळणं. विठाला योनी मांडले, वायवीय शरीर मानलं जातं. पुन्हा सांगतो, कोणतं शरीर? वायवीय शरीर मानलं जातं. आणि योगी लोकांचं शरीर सुद्धा वायवीय असतं, हे लक्षात ठेवा. आपल्या शरीरामध्ये डीएनए बदल करतो त्याला योगी म्हणतात. वायवीय शरीर असतं त्याचं. मग ही एकांतात नाही. भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती. ज्ञानेश्वरीमध्ये अशाच आशयाची गोवी फार गोड आहे आणि ती ऐकली पाहिजे तुम्ही, म्हणून सांगतो. जो साधक असतो ना, संत नाही, संतत्वाच्या जवळ जाणारा जो साधक आहे तो लोकाशी बोलत नाही, असं ज्ञानेश्वरीमध्ये ओवीत. अमानित्व 13व्या अध्यायामध्ये श्लोक आहे, अमानित्व अदंभित्व. त्या अमानित्व पदावर ज्ञानोबराय बोलतात. लोकांशी बोलत नाही तो. जगामध्ये किती हुशार आहे ही हुशारी जगाला दाखवत नाही. मग कसं जीवन जगत असेल? ज्ञानोबाने काही ओवाय लिहिलेलं आहे त्याने. झाड आवडतात, फुल आवडतं, बोलायचं असेल तर तो आकाशाला बोलतो. गगनासी बोलो आवडे. ओवी लक्षात घ्या, काय? गगनासी, झाड प्राणापेक्षा प्रिय आहेत. आमच्या विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारला, ही काही पद्धत आहे का? हे तर वेडा माणसाचे लक्षण आहे. म्हटलं, वेड माणसाचे लक्षणं नाहीत, हे लक्षणं न कळणं वेडेपण आहे. कसं काय? याचं कारण आहे, माणसाशी बोला दुःख देतात, झाडाशी बोला सुगंध देतात, फळं देतात. हे जीवन आहे. झाडाने कधी दुःख दिलेलं पाहिलं का? फुलं लावा घरामध्ये. मला एक आमच्या गडावर आहे ना, रातराणी लावलेले आहेत माझ्या बंगल्याच्या आसपास. सेंट नाही आहेत, रातराणी झाड आहेत. मला म्हणले सर्प फार येतात. म्हणलं तुला काय त्रास होतो? नाही, रातराणी लावू नका, काढून टाका. मोठे मोठे विषारी सर्प येतात. म्हटलं आता सर्पाच्याच जागेवर गड बांधलेला आहे, राहू दे. ते पण दिवसा आम्ही राहू, रात्री ते राहतील. पण झाडावर प्रेम केल्याने सुगंध येतो, फळं मिळतात. नाही कळलं अजून? माणसावर प्रेम केल्याने दुःख मिळतं. ज्ञानोबा म्हणतात, माणसाशी बोलू नका, गगनाशी बोलू आवडे. प्रत्युत्तर नाही मिळत, शिवाय नाही मिळत. आकाशाबरोबर बोलतो. तिची भडास आहे ना, तो काढतो आकाशात. तुकोबराचे काय काय अभंग आहेत ना, देवाला शिवाय देणारे आहेत.
याचा अर्थ देवावर प्रेम नाही असं नाही. देवावर प्रेम आहे म्हणून शिव्या आहेत. माणसं प्रेमाच्या लायकीचे नाहीत म्हणून शिव्या द्यायचे म्हणून लायकीचे नाहीत. शिव्या कोणाला देतो मनुष्य? आई कोणावर खवळणार? आपल्या मुलावर प्रेम करते म्हणून. विठ्ठला विठ्ठला. मागे एक दृष्टांत सांगितला होता, पुन्हा सांगतो तुम्हाला. कीर्तनकार मित्र कीर्तनात सफल झाला नाही म्हणून गावाचा सरपंच झाला. सरपंच झाला पण ती माझी मित्रता असल्यामुळे मी त्याच्याकडे कीर्तनाला जायचो. जुनी दोस्ती. ग्रामपंचायतीची निवडणूक आली त्या दिवशी मी कीर्तनाला गेलो. आता 10-12 वर्ष मी त्या गावात कीर्तन करत असल्यामुळं मला बऱ्याचशा घरांच्या ओळखी झाल्या होत्या. कसे घर आहेत, कोण आहे, काय आहेत. पण ज्यावेळेस मी कीर्तनाला गेलो ते ग्रामपंचायतीची निवडणूक होती आणि अति नालायक माणसाला त्यांनी तिकीट दिलं होतं. जो गावात नीट वागत नाही, खाण्यापिण्यात, दृष्टीवर सगळ्या चुका त्याला तिकीट दिलं. आणि देणारा कोण आहे? वारकरी, कीर्तनकार, आमचा मित्र. मला ते सहनच झालं नाही. म्हणलं अरे असं कसं काय करतो तू? पॅनल तयार केलेला, जरा सज्जन माणसाला तिकीट दे ना. म्हणे शास्त्रीजी तुम्हाला कळालं असतं ना तर तुम्ही सरपंच झाले असते. तुम्ही कीर्तनच करा, हे आमच्यातले गावगुंडी कळणार नाही तुम्हाला. म्हणे तुम्ही कधीतरी कीर्तनाला येता आणि तुम्ही सांगता याला तिकीट का दिलं म्हणून. मी इथेच राहतोय, यांच्यातच राहतोय. कोणाला तिकीट दिलं पाहिजे हे मला जास्त माहिती आहे. अभंग तुम्हाला माहिती आहे आणि गाव मला माहिती. अरे मला सांगता खरं काय आहे. तो विरोधी होता पण पैसेवाला आहे. पहिला टप्पा काय? विरोधी आहे पण पैसेवाला आहे आणि आमचा पॅनलचा खर्च कोणी करत नाही म्हणून त्याला सांगितलं. आणि तो इतका हरामखोर होता, कोणाच्याच पाया पडत नव्हता. आता पैसे देऊन पाया पडतो. गावगुंडी कळते का? किती विचित्रता आहे. पैसे देऊन पुन्हा पाया आणि सगळा पॅनलचा खर्च तोच करतो. अरे पण तो निवडून येणार नाही ना. नाही आला तर आपल्या काय बापात जाते. त्याच्यावर कुठं पॅनल राहिलेला आहे. त्याला त्याच्या गुणाने निवडून येणार नाही, मतं मिळणार नाही. आमचं पॅनलचं करायला नव्हतं ना. गगनाशी बोलो आवडे. विठ्ठला विठ्ठला. का मान देतात आपल्याला हे कळालं पाहिजे. भगवान शंकराचं उदाहरण आहे, ज्ञानोबारांचं उदाहरण. का मान देतात? मान देण्यामागे हेतू काय? तो माणूस आपल्या जीवनाचं कल्याण करतो. म्हणून हे संत 3 ठिकाणी मान देतात. फुलाला मान देतात, झाडाला मान देतात आणि आकाशाबरोबर देवाबरोबर बोलतात. शिव्या द्यायचं असलं तरी देवाला द्या, देव काही म्हणणार नाही. प्रेम करायचं असेल तर देवावर करा, देव रागवणार नाही. पण माणसावर प्रेम करा, 10 वेळा जीव भरा. एकदा कमी पडलं की लगेच शिव्या. गडावर एक माणूस जरा उशिरा आला जेवायला, काल संपलं. आता गड येतो, संपलं तर संपलं. त्याची तक्रार घेऊन लगेच माझ्याकडे, महाराज असं कसं काय? म्हटलं काय झालं? म्हणजे कालवून संपलेलं आहे. त्याला सांगितलं कालवून देतो, मला 1 तास लागेल. म्हणजे तक्रार का करतो तू? नाही असं कसं? बरं काय हॉटेल नाही तर नाही. माझ्या मनात आलं काय पण तू प्रेशर काय देतो आम्हाला? आम्ही दान देतोय, तुम्ही दान घेताय, जबरदस्ती नाही करताय. कळलं तुम्हाला? हॉटेल नाही, प्रसाद आहे. इथल्या व्यवस्थेप्रमाणे तो घ्या. मिळत नाही म्हणून तक्रार करू नका. विठ्ठला. जीवन देवाचा प्रसाद आहे. जसं तो ठेवतो, जशी बुद्धी देतो तसं जगा. सर्व सुखले आलो, सर्व अलंकार, आनंदे निर्भर. तक्रार केली देवाची, देव ऐकणार नाही, पण देवाची शिक्षा कळणार नाही. देव ऐकत नाही, काही बदल नाही. कितीही विज्ञान पुढे जाऊ द्या, पंचमहाभूत आहे. कोणत्याही विज्ञानाला 6वं भूत निर्माण करता आलेलं कमजोरी आहे ती. पृथ्वी, तेज, वायू हे भूत आहेत. नवीन भूत तयार करून दाखवा बरं तुम्ही. जे भगवंताने निर्माण केलेलं आहे, पुन्हा ऐका, विज्ञान म्हणजे काय? जे भगवंताने निर्माण केलेले आहेत त्याची तडजोड आहे, त्याचं मिलन म्हणजे विज्ञान आहे. कशात काय मिसळायचं, काय कशाला जोडायचं, त्याचं नाव विज्ञान आहे.
निर्मिती नाही विज्ञान म्हणजे, निर्मिती करणारा तोच आहे परमात्मा. विठ्ठल दुसरा टप्पा जो महत्वाचा आहे, अरे राहू दे रे, ऐक, विठ्ठल विठ्ठल. दुसरा टप्पा, भगवान बाबा सारखं ऐश्वर्य संपन्न व्यक्तिमत्व कोणतंच नव्हतं.